तर मग मित्रांनो गुड मॉर्निंग, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता किती इथं आबाळ आली सकाळी सकाळी. मित्रांनो आम्ही झोपतो, तुम्ही बघू शकता की वारा गिरे किती चालू आहे आणि किती इथे आबाळ येईल मित्रांनो. तुम्ही बघू शकता की आपली गाडी पण तिथं पाण्यात भिजून राहिली, कारण की वारं इतकं आहे की मी आता बाहेर पण निघू शकत नाही. हे फक्त व्हिडिओ बनवायला. हे बघू शकता मी आंब्याच्या झाडाखाली इथं उभा आहे आणि मी चालू आहे आता घरी मित्रांनो, कारण की आता काय होतं काय नाही काही समजत नाही आहे. तर बघूया आज दिवसभर काय काय होतं काय काय नाही. सकाळच अशी सुरुवात झाली तर दिवसभर कसं जाते कसं नाही आता बघूया आपण. चला मग मित्रांनो पाहूया दिवस चांगला जाऊ मित्रांनो, कारण की खूप लोकांचे अजून काहीतरी माल काढायचे बाकी आहे मित्रांनो, आणि काही लोकांचे मित्रांनो भरपूर इथं नुकसानी होऊन राहिलेले आहेत. तर दुआ करा की काही नुकसान कोणाचे होऊ नये म्हणून. तर चला मग मित्रांनो भेटूया नंतरच्या कॉन्टेंटमध्ये. वारं बघू शकतो तुम्ही, भरपूर वारं सुटेली. आता तुम्ही वातावरण बघू शकता की शांत झालेलं आहे, जसं की आता आबळतं तसंच आहे, पण वातावरण मित्रांनो खूप खराब होईल, कारण की पावसाचं इथं शक्यता 100% इथं दाखवली गेलेली आहे आणि पाऊस येऊ बी शकतो मित्रांनो. हा पाणी जो असतो ना इथला उन्हाळ्यातला, ह्यो लय अवकाळी पाऊस आणि गारपीट पण होऊ शकतं याच्यामध्ये, असं सांगतात. आपल्या घरी काळजी घ्या मित्रांनो, तुमच्या घरी काही जर असेल तर. तर मग मित्रांनो वातावरण आता शांत झालेलं आहे. आपण चाललोय मित्रांनो पाखरायला हे तांदूळ टाकायला. इथं आपण पाणी लटकवेले इथं टाकूया पाखरायला आपण तांदूळ दर्शक. आणि इथं पण मित्रांनो पाखराला पाणी प्यायला आहे. इथं पण देऊ टाकून दर्शक तांदूळ. हे बघा इथं लटकवेले मित्रांनो आपण वर. इथं पण आपण तांदूळ टाकून देऊया दर्शक. आणि जिथे जिथं पण आपण पाणी प्यायला ठेवले मित्रांनो पाखरायला, जिथे जिथं आपण हे तांदूळ टाकून राहिलो आणि तिथलचे तांदूळ खातात मित्रांनो पाखरं, तर एक कदम आपला त्यांच्या काहीतरी आपल्याला पुण्य लागत मित्रांनो पाखरायचं. तर चाला तुम्ही हे बघू शकता तांदूळ आहे माझ्याजवळ, आणि हे तांदूळ आपण आता मित्रांनो हे बघू शकता तुम्ही, हे सगळ्यात मोठं पाणी प्यायचं मित्रांनो पाखरायचं. आणि हे बघू शकता इथं आपण आता तांदूळ फेकलेत मित्रांनो आता, आणि आता हे पाखरे येऊन इथं तांदूळ खातील आणि तिथं जागच्या जागीच पाणी पितील. तर चला मग मित्रांनो करूया काहीतरी काम आणि मग बघूया काय करायचं. खूप दिवसानंतर मी जुन्या घरी आलेलो आहे. तुम्ही बघू शकता आमचं जुनं घर कसं आहे इथं. हे बघा मित्रांनो, बघा हे आमचं जुनं घर आहे. हे सगळं इथं सगळं हे झालेलं आहे. हाली मी मित्रांनो इथंच आम्ही सावलीत बसायचो पुढं. आणि हे दोन, तुझं नाव काय रे? हे आर्नव, तुझं नाव काय? हे पर्णव आहे. आपण आता इथं भरपूर लांब आलेलो आहे आणि चला बघूया आता इथून पुढं काय होते काय नाही. तर मग मित्रांनो आपण आता 15-20 दिवसां म्हणजे एका महिन्यानंतर आपण आता इथं आलेलो आहे, म्हणजे की आपल्या जुन्या घरामध्ये. तर तुम्ही घर बघू शकता पातळ झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा मित्रांनो पुस्तकं अशीच पडलेली आहेत सगळं, म्हणजे तिथं कोणी राहत नाही ना, तिथं खंडरच होते मित्रांनो. तर चला इथून जाऊया आपण, आपल्याला हा उरुटाम फाटा घ्यायचा आहे. तर मग मित्रांनो आपण आता घरी आलो होतो आणि घरी येऊन आता तुम्ही बघू शकता की आपण चाललोय मित्रांनो माझ्या आईकडे. माझी आई मित्रांनो निंदू राहिली संत्र. तर चला ती कशी नाही ते जाऊन विचारून पाहू आणि काय करायला लागली काय नाही पाहूया. हे पण आहे माझ्यासोबत. तर मग मित्रांनो माझी आई इथे निंदून राहिली संत्र. हे संत्र बघू शकता. जेवण करायला बोलवलं असून तुला मित्रांनो इथं जेवण तुम्ही बघू शकता की ते जेवण चालू आहे. हे बघा मित्रांनो आता जेवणामध्ये आलूची भाजी आणि पोळी. त्याला पटकन जेवण करून घेऊ मग बघूया काय करायचं. ही बात आहे अशी गेली चालू झाला आता. तर आज बाबा गाडी चालवून पाहणार आहे, बघूया कशी चालवतात कशी नाही. तर बाबा आता बसलेत आमचे गाडीवर, बघूया चालवता येतात का येईल तर नाही. तर ते मारली आता किक. गेअरमधून काढा पहिले, डबल गेअरमध्ये गाडी, एक गेअर काढा डबल, पुढं घ्या मागं घ्या. आता गाडी चालू झाली मित्रांनो म्हाताऱ्याकडून. चला पाहूया गाडी चालवता येते की नाही. तर तिकडे वैरी मित्रांनो हले गाडी चालू आहे. आरामात न्या हो. गेले मित्रांनो गाडी घेऊन, ते गाडी चालवता येत नाही त्यांना. इकडे ये, तू नको जाऊ. हे बघा मित्रांनो गाडी घेऊन गेलेत ते. आता डेअरिंग पाहिजे फक्त चालवलं, बाकी काहीच नाही. जाऊ देऊ गेलेत ते गाडी घेऊन. तर मग मित्रांनो आमच्या घरी चालू आहे मित्रांनो पापड लाटणं.
तर मग पापड लाटायला मित्रांनो एक कोलपाटम बेलणं कमी पडलंय. तर मग त्यांच्यासाठी मला त्यानं धाडलंय मित्रांनो कोलपाटम बेलणं आणायला. तर मग आपण चाललो मित्रांनो कोलपाट बेलणं आणायला. आम्ही राहतो मित्रांनो शेतामध्ये. तर इथं आसपास कुठं घर नाही आहे. इथं एक घर आहे मित्रांनो लांब आहे जरसक. तिथं चाललो आहे आपण आता कोलपाट बेलणं आणायला. जर तिथं कोलपाट बेलणं भेटलं तर बघूया, नाही तर मग बघूया. मित्रांनो खूप आनंद होता आपल्याला. आपण ज्या ठिकाणी गेलो काही सामान बघू शकता आपल्याला कोलपाटम बेलणं इथं भेटलेलं आहे. तर हे घेऊन आता घरचे बी खुश होतील. चला घरी जाऊन बघूया काय हाला होतोय काय नाही. तर हे घेऊन घरी गेल्यावर काय होतंय काय नाही बघूया. मित्रांनो आता टाइम झालेला आहे संध्याकाळचा, म्हणजे की 6 वाजले मित्रांनो आता. आणि 6 वाजता तुम्ही बघू शकता की आम्ही आता इथं गार्डनमध्ये फिरायला आलेलो आहे. म्हणजे की चिक्कूच्या यायचे तिचे झाडे मित्रांनो लय मोठे इथं, तिथं आपण आता आलेलो आहे. आणि हे मित्रांनो शिवांश माझा भाचा. आणि इकडे बघू शकता आंब्याचं झाड आहे. हे बघू शकता हे मित्रांनो याला लय मस्त फळे येतात मित्रांनो आता, पण त्याला काही फळे यायचं वाण दिसत नाही. काय काय ए शिव हे काय यायचं आहे रे? हे काय यायचं आहे? हे हे याला हे चिक्कूच आहे ना? हे चिक्कूच आहे. आणि हे कशाचं आहे? पाखराला पाणी प्यायचं आहे ना? आणि हे कशाचं आहे? जांभळीचं आहे ते. हे चिक्कूच आहे आणि हे जांभळीचं आहे. हे चिक्कूच आहे. हे आंबा आहे. हे काय? हे